तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचं आहे तर मग आता तुम्हाला फक्त ब्रँडेड तेलच वापरावं लागणार आहे। कारण तुम्ही जर सुट्टं तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावरती अभिषेक करता येणार नाही। शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा तर 1 मार्च पासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। शनी शिंगणापुरामध्ये चौथऱ्यावरती जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवरती तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे। मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होतीये आणि म्हणूनच आता भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आली तर ते स्वीकारलं जाणार नाही असं मंदिर समितीनं सांगितलंय। तर आपले प्रतिनिधी सुशील थोरात यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय, पाहूयात। शनी शिंगणापूर देवस्थान आणि शनी शिंगणापूर ग्रामस्थांनी 1 मार्च पासून शनी शिंगणापूरची जी शिळा आहे ती शनी देवाची जी शिळा आहे त्या शिळेवर फक्त ब्रँडेड कंपनीचे तेल वाहिले जाईल असा एक निर्णय काल ग्रामसभेत घेण्यात आला। त्यामुळे आता 1 तारखेपासून म्हणजे 1 मार्च 2025 पासून हे ज्या शनी देवाची शिळा आहे त्या शिळेवर फक्त ब्रँडेड तेलाचं अर्पण केले जाणार आहे अशी सूचना आता काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे बाहेर जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांनाही तशी सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी जे शिळेवर तेल वाहिले जात होते ते ब्रँडेड कंपनीचे नसल्यामुळे शिळेला कुठेतरी हानी होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि ही हानी थांबवण्यासाठी किंवा झीज थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानंतर आता 1 तारखेपासून ब्रँडेड कंपनीचे खाद्य तेल असेल तरच या ठिकाणी ते शनिदेवाला अर्पण केले जाईल। शनिमूर्तीचे झीज रोखण्यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।